गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण कॉम्प्युटर ग्राफिक्समधील युनिट नंबर 2 रास्टर स्कॅन ग्राफिक्स याच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण ब्रिसेनॉम्स लाईन अल्गोरिदम अँड इट्स प्रॉब्लेम सॉल्विंग हे आपण बघितलेले आहे. त्याचबरोबर राईट अ प्रोग्राम टू ड्रॉ अ लाईन युजिंग ब्रिसेनॉम्स लाईन अल्गोरिदम म्हणजे ब्रिसेनॉम्स लाईन अल्गोरिदम वापरून आपण लाईन ड्रॉ कशी करायचं याचा प्रोग्राम पण आपण बघितलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण सिमेट्री ऑफ सर्कल आणि सर्कल जनरेटिंग अल्गोरिदम बघणार आहोत. आता पहिल्यांदा आपण सिमेट्री ऑफ सर्कल बघणार आहे. व्हेरी फर्स्ट ऑफ ऑल सर्कल इज सिमेट्रिकल फिगर म्हणजे जेवढे काही सर्कल असणार आहेत त्या सर्कलला आपण सिमेट्रिकल फिगर्स आपण कन्सिडर करतो. द शेप ऑफ सर्कल इज सिमिलर इन ईच क्वाड्रंट. आपल्याला माहिती आहे की जो काही आपण सर्कल काढतो त्याच्यामध्ये क्वाड्रंट प्रत्येक वेगवेगळे क्वाड्रंट आहेत. मग त्याच्यामध्ये एक्स प्लस असेल, वाय प्लस असेल किंवा एक्स मायनस असेल, वाय प्लस असेल किंवा वाय मायनस आणि एक्स प्लस असेल किंवा दोन्ही पण एक्स आणि वाय मायनस असू शकतो. म्हणजे आपल्या सर्कलमध्ये वेगवेगळे क्वाड्रंट आपल्याकडं असणार आहे. आफ्टर दॅट सर्कल इज ऑल्सो सिमेट्रिकल बिटवीन ऑक्टन्स. आता हा सिमेट्रिकल जो काही आपण सर्कल ड्रॉ करणार आहे हे ऑक्टन मध्ये असणार आहे. म्हणजे एका सर्कलचे आपण काय करणार आहे 8 पार्ट्स मध्ये डिवायडेशन करतो म्हणून याला ऑक्टन्स म्हणतात. दस सर्कल हॅज 8 वे सिमेट्री दॅट इज सिमेट्रिकल इन ऑल ऑक्टन्स. म्हणजे आपला जो काही सर्कल आहे त्याचा आपण 8 पार्ट्स मध्ये आपण काय करणार आहे सिमेट्री करणार आहे म्हणून याला सिमेट्रिकल इन ऑल ऑक्टन्स म्हणणार आहे. वन्स वन पॉइंट इन वन ऑक्टंट इज कॅल्क्युलेटेड इट कॅन बी मॅप्ड इन टू अदर 7 सर्कल पॉइंट्स इन अदर ऑक्टंट. म्हणजे आपल्याला एका पॉइंटला एक ऑक्टन मध्ये आपण काय करू शकतो कॅल्क्युलेट करू शकतो आणि एक ऑक्टन मधला एक पॉइंट आपला जर कॅल्क्युलेट झाला तर आपण राहिलेल्या 7 पॉइंट जो आहे सर्कल मधला तो एकमेकाला मॅप करू शकतो. कारण प्रत्येकामध्ये एक्स आणि वाय हे कॉमन आहे, फक्त त्याच्यातले साइन काय होणार आहे चेंज होणार आहे. जिथं एक्स प्लस असेल तिथं मायनस होईल, मायनस असेल तिथं प्लस होईल किंवा अल्टरनेटिव्ह होतील. पहिला एक्स असेल नंतर वाय असेल आणि नंतर वाय असेल तर एक्स आधी असू शकतो. हे आता आपण डायग्राम मध्ये बघणार आहे. समजा आपल्याकडे हा एक सर्कल आहे, त्याच्यामध्ये आपण काय केलं पहिल्यांदा 2 डिवायडेशन पार्ट केलं. त्यातला पहिला पार्ट जो असणार आहे तो एक्स ऍक्सिस आपण कन्सिडर केला होरिझोंटल लाईन काढून, त्यानंतर व्हर्टिकल लाईन काढून आपण त्याचे वाय ऍक्सिस केला. आता या सर्कलचे आपल्याला 8 पार्ट मध्ये डिवाइड करायचंय म्हणून मी काय केलं की जो काही आपला क्वाड्रंट आहे म्हणजे हा जो असणार आहे तो फर्स्ट क्वाड्रंट असेल, हा सेकंड क्वाड्रंट असतो, हा थर्ड असतो आणि हा फोर्थ असतो. थर्ड पासून आपल्याला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर आपली ती जी काही व्हॅल्यू किंवा ती जी काही लाईन असणार आहे ती y इज इक्वल टू एक्स असेल. कारण आपला इथं एक्स आणि वाय दोन्ही पण काय आहेत प्लस मध्ये असणार आहे. समजा सेकंड अजून एक आपल्याला काय करावं लागेल 8 पार्ट मध्ये डिवायडेशन करण्यासाठी अजून एक आपल्याला लाईन ड्रॉ करावी लागेल. ती आपण काय करणार आहे सेकंड पासून फोर्थला काय करणार आहे डिवायडेशन करणार आहे. मग त्याची जी व्हॅल्यू काय असणार आहे y इज इक्वल टू मायनस एक्स असेल. आता हे झालं 8 पार्ट मध्ये डिवायडेशन. आता प्रत्येक क्वाड्रंट मध्ये जे काही 8 पार्ट आपले तयार झालेत त्याचे आपल्या व्हॅल्यूज बघायचे. समजा फर्स्ट क्वाड्रंट, आता एवढं लक्षात ठेवा की सर्कल जो आहे आपल्याला माहितीये की आपण काय करतो क्लॉकवाईज फिरवतो, पण ज्यावेळी सर्कल ड्रॉ होतो त्यावेळेस तो अँटी क्लॉकवाईज जाणार आहे. त्यामुळं पहिल्या क्वाड्रंट मधली जी काही व्हॅल्यू असेल ह्या क्वाड्रंटची व्हॅल्यू काय असणार आहे एक्स मायनस वाय. तेव्हा या सर्कलचा इथून ते इथून पर्यंतचा जो काही पोर्शन आहे तो ड्रॉ होईल. सेकंडला जो असणार आहे तो वाय मायनस एक्स. नेक्स्ट आहे तो मायनस वाय कॉमा एक्स, मायनस एक्स कॉमा मायनस वाय, मायनस एक्स कॉमा वाय, मायनस वाय कॉमा मायनस एक्स, वाय मायनस एक्स आणि एक्स कॉमा मायनस वाय. आता याच्यामध्ये कुठलाही पॉइंट रिपीट झालेला नाहीये. आता याचं जे डिवायडेशन आहे ते सेम ऍज इट इज व्हायला पाहिजे तरच आपलं, जर तुम्हाला 2 मार्काला जर क्वेश्चन विचारला
राईट द सिमेट्री ऑफ सर्कल, त्यावेळेस तुम्हाला हे सर्कलचे जे काही मेन पॉइंट्स आहेत हे इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यामुळं हे जे काही मेन पॉइंट दिलेले आहेत ते ॲज इट इज असायला पाहिजे आहे. आता नेक्स्टला आपण काय करणार आहे, सर्कल जनरेटिंग अल्गोरिदम बघणार आहे. आता सर्कल जनरेटिंग अल्गोरिदम मध्ये देर आर 2 टाइप्स ऑफ सर्कल जनरेटिंग अल्गोरिदम. फर्स्ट इज द DDA सर्कल जनरेटिंग अल्गोरिदम आणि सेकंड इज द ब्रिसेनम सर्कल जनरेटिंग अल्गोरिदम. आता आपल्याला सिलेबसला DDA सर्कल जनरेटिंग अल्गोरिदम नाहीये, त्यामुळे आपण डिरेक्टली ब्रिसेनम सर्कल जनरेटिंग अल्गोरिदम बघणार आहोत. हियर ब्रिसेनम्स लाईन जनरेटिंग अल्गोरिदम इज अडॉप्टेड फॉर जनरेटिंग सर्कल. जसं आपण लाईन जनरेट केली तसंच आपण काय करणार आहे, सर्कल जनरेट करणार आहे. वेअर at each sampling step decision parameter decides the closest pixel to the circumference of a circle. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे, जे काही सॅम्पलिंग स्टेप घेणार आहे तो डिसिजन पॅरामीटर आपला काय करणार आहे, डिसाइड करणार आहे. मग डिसिजन पॅरामीटर काय डिसाइड करणार आहे, तर तुमचा जो काही सर्कलचा सर्कम्फरन्स असेल त्याच्या नियरेस्ट किंवा क्लोजेस्ट पिक्सेल कोणता आहे तो काय करेल, डिसाइड करणार आहे. We will firstly see one octant from 90 degrees to 0 degree. आता आपण पहिल्यांदा एक ऑक्टन बघणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. जर मला एक ऑक्टन कॅल्क्युलेशन झालं तर मला पुढचे पण काय करता येतील, एकमेकाला ते डिपेंडेड आहेत, त्यामुळे आपण बाकीच्या क्वाड्रंटमध्ये पण त्याच्या व्हॅल्यू पुट करू शकतो. आता आपण ही एक बेसिक डायग्राम आहे ज्याच्यावरून आपल्याला काय करायचंय, कॅल्क्युलेशन्स करायचे. आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे, तर आपण हा एक्स ऍक्सिस काढलाय, हा वाय ऍक्सिस असणार आहे, ठीक आहे. आणि मी एक काय केलंय, जो वाय ऍक्सिस आहे त्याच्यामध्ये एक मी 2 पॉइंट काढलेत. एक म्हणजे माझं इथं काय आहे, एक मी पॉइंट काढलाय तो म्हणजे वाय ऑफ आय असेल आणि दुसरा माझा हा काय असेल, एक्स पॉइंट असेल. म्हणजे हा 0 पासून वाय आय पर्यंत जो काही पॉइंट असेल, जी काही डिस्टन्स असेल तो म्हणजे माझा रेडियस असेल. सेम तो कुठेपर्यंत असणार आहे, एक्सला जॉईन होणार आहे तिथपर्यंत असणार आहे. म्हणजे हा एक मी सर्कल ड्रॉ केलेला आहे, हा सर्कल ड्रॉ केलेला या वायचा हा काय आहे, नियरेस्ट पॉइंट म्हणजेच आपला काय असणार आहे, पी. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळी तुमचा पॉइंट स्कॅन करत असेल त्यावेळी या सर्कलचा हा नियरेस्ट पॉइंट असणार आहे, तो म्हणजे काय असणार आहे, आपला पी. आता याच्यामध्ये काय केलंय की 0 पासून नेक्स्ट पिक्सेल पर्यंत म्हणजे पीच्या पुढचा नेक्स्ट पिक्सेल जो आहे तो म्हणजे आपला काय आहे, DA मी कन्सिडर केलाय. म्हणजे तुमच्या सर्कलचा सर्कम्फरन्स तिथून ते नेक्स्ट पिक्सेल A पर्यंतचं अंतर काय असणार आहे, तुमचं A असेल, ज्याला आपण डेल्टा A म्हणणार आहे. आणि जो काही सर्कम्फरन्सच्या आतला पॉइंट जो काही पिक्सेल असेल तो आपण काय केलाय, पिक्सेल B असा कन्सिडर केलाय. आणि त्याला आपण 0 पासून म्हणजे ओरिजिनल पासून B पर्यंत जो काही डिस्टन्स असेल त्याला आपण DB म्हणणार आहे. आणि जो काही सर्कम्फरन्स आहे त्याला तो आपला काय असणार आहे, रेडियस असणार आहे. आता B पासून म्हणजे आतला जो काही पॉइंट आहे तिथून तो सर्कम्फरन्सचा अंतर आपण काय केले, B म्हणून कन्सिडर केले. आता हा जो काही आपल्याला नेक्स्ट पिक्सेल मिळाला, आता इथं वाय ऑफ आय आहे तर त्याच्या खालचा पॉइंट कुठला असणार आहे, वाय ऑफ आय -1 असेल. समजा हा 5 असेल तर हा काय असणार आहे, 4 असणार आहे. तसंच जो काही आपण नियरेस्ट पिक्सेल घेतलाय A आणि B, तो एक्स ऍक्सिस वरती त्याची व्हॅल्यू काय असेल, x ऑफ आय +1 असणार आहे, ठीक आहे. ही झाली आपली डायग्राम. याच्यावरून आपल्याला काय करायचंय, कॅल्क्युलेशन करायचंय. नाउ द डिसिजन पॅरामीटर PK डिसाइड विच नेक्स्ट पिक्सेल सिलेक्ट फॉर फ्लोटिंग आयदर A और B. आता आपला जो काही P जो आहे, जो डिसिजन पॅरामीटर P, आता आपण इथं काय केलंय, PK आपण कन्सिडर केलाय. तो PK आता काय डिसाइड करणार आहे की नेक्स्ट नियरेस्ट पिक्सेल कोणता आहे, तो A आहे का B आहे, हे तो काय करेल, डिसाइड करणार आहे. द डिस्टन्सेस ऑफ पिक्सेल A अँड B फ्रॉम ओरिजिन आर गिवन ॲज. म्हणजे ओरिजिन पासून A चं डिस्टन्स आणि ओरिजिन पासून B चं डिस्टन्स आपल्याला पहिल्यांदा माहिती पाहिजे. मग डिस्टन्स
ओरिजिन पासून ए पर्यंत जे काही डिस्टन्स आहे त्याला आपण डीए म्हटलंय. मग डीए इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, आता एक्स म्हणजेच आपला काय आहे एक्स आय प्लस 1 स्क्वेअर प्लस वाय ऑफ आय चा स्क्वेअर. हा जो काही आहे त्याला आपण इक्वेशन नंबर 1 दिले. आता हे कशावरून काढलंय तर पायथागोरस थेरम आपण काय करणार आहे याच्यामध्ये यूज करणार आहे. नेक्स्ट डीबी म्हणजे ओरिजिन पासून बी पर्यंत अंतर परत आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग डीबी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स आय प्लस 1 चा स्क्वेअर प्लस वाय आय मायनस 1 चा स्क्वेअर. हा झाला आपला इक्वेशन नंबर 2. The distance of A and B from true circle path are given as, आता सर्कलचा जो काही पाथ आहे तो एक्झॅक्टली काय असणार आहे डेल्टा ए इज इक्वल टू, म्हणजे दोन्हीतलं डिस्टन्स म्हणजे ऍक्च्युअल ए कुठं आहे तो तिथून तुमचं सर्कम्फरन्स, सर्कलचं सर्कम्फरन्स तिथलं अंतर आपल्याला काढायचं आहे, म्हणजेच तो डिफरन्स काढायचा आहे म्हणून त्याला आपण डेल्टा ए म्हणणार आहे. मग डेल्टा ए इज इक्वल टू डीए स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर, कारण की तो सर्कम्फरन्सच्या बाहेर पर्यंतचं अंतर काय आहे डीए आहे, पण सर्कल पर्यंतचं अंतर काय आहे रेडियस आहे. मग जर टोटल डिस्टन्स मधून म्हणजे डीए मधून आपण जर रेडियस वजा केला तर आपल्याला कोणाचा डिफरन्स मिळणार आहे तर डेल्टा ए मिळणार आहे. तसंच डेल्टा बी पण कॅल्क्युलेट करायचंय. मग डेल्टा बी कसा करायचा आहे, जो काही डीबी स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर, याला आता इक्वेशन नंबर आपण काय केले 4 केले. द डिसिजन फॅक्टर पी आय इज, आता आपल्याला डिसिजन फॅक्टर कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, पी आय इज इक्वल टू डेल्टा ए प्लस डेल्टा बी, याला आपण इक्वेशन नंबर 5 दिया. फ्रॉम फिगर डेल्टा ई इज ऑलवेज पॉझिटिव्ह अँड डेल्टा बी इज ऑलवेज निगेटिव्ह. का तर डेल्टा हे सर्कम्फरन्सच्या बाहेर आहे त्यामुळे तो पॉझिटिव्ह असणार आहे आणि डेल्टा बी हा सर्कम्फरन्सच्या आतला पॉइंट आहे म्हणून तो काय असणार आहे निगेटिव्ह असणार आहे. फॉर पी आय लेस दॅन 0, समजा तुमचा डिसिजन पॅरामीटर हा लेस दॅन 0 असेल तर एक्स ऑफ आय प्लस 1 इज इक्वल टू एक्स आय प्लस 1, म्हणजे जर तुम्ही निगेटिव्ह असेल तर तुमचा एक्स आय प्लस 1 म्हणजेच काय असणार आहे एक्स आय प्लस 1 असेल. जर समजा फॉर पी आय ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल, म्हणजे तुमचा जो पी आय आहे तो जर पॉझिटिव्ह असेल तर तुमचा एक्स आय काय असणार आहे एक्स आय प्लस 1 इज इक्वल टू एक्स आय प्लस 1 आणि वाय आय प्लस 1 इज इक्वल टू वाय आय मायनस 1. म्हणजे ए ज्यावेळी निगेटिव्हला जात असेल तुमचा, ज्यावेळेस पी आय तुमचा निगेटिव्हला जात असेल त्यावेळेस तुमचा एक्स फक्त 1 न वाढणार आहे, वाय ॲज इट इज राहणार आहे. जर तुमचा पी आय हा 0 किंवा 0 पेक्षा मोठा असेल म्हणजे पॉझिटिव्ह जरी असला तर तुमचा एक्स आय म्हणजे नेक्स्ट एक्स जो तुमचा असणार आहे तो 1 न वाढणार आहे आणि तुमचा जो वाय आहे तो 1 न काय होणार आहे कमी होणार आहे. ॲज वी नो पी आय इज इक्वल टू डेल्टा ए प्लस डेल्टा बी. फ्रॉम इक्वेशन 3 and 4 डेल्टा ए आणि डेल्टा बी ची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे, ती काय करायची वरच्या इक्वेशन मध्ये आपण काय करणार आहे पुट करणार आहे. मग पी आय इज इक्वल टू डीए स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर प्लस डीबी स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर, याचं कॅल्क्युलेशन. आता डीए ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे आणि डीबी ची पण व्हॅल्यू माहिती आहे, ती इक्वेशन 1 आणि 2 वरून आपण काय करायची त्याच्यामध्ये पुट करायचं. मग पी आय इज इक्वल टू एक्स आय प्लस 1 चा स्क्वेअर प्लस वाय आय स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर प्लस एक्स आय प्लस 1 चा स्क्वेअर प्लस वाय आय मायनस 1 चा स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. फक्त आपण डीए आणि डीबी ची व्हॅल्यू काय केली आपण पुट केलेली आहे. टू फाइंड आउट द इनिशियल व्हॅल्यू ऑफ डिसिजन पॅरामीटर ॲट स्टार्टिंग पॉइंट एक्स आय इज इक्वल टू 0 आणि वाय आय इज इक्वल टू आर, म्हणजे आता आपल्याला इनिशियल पॉइंट आपण एक्स न स्टार्ट करणार आहे, एक्स न स्टार्ट करतो त्यावेळेस एक्स आपला काय असणार आहे 0 असेल आणि वाय तुमचा काय असणार आहे रेडियस म्हणजेच तो काय असणार आहे आर असेल. पुटिंग दिस व्हॅल्यू इन अबाउट इक्वेशन, म्हणजे आता आपल्याला वरचं जे इक्वेशन आपण बघितलंय पी आय मध्ये
XI ची व्हॅल्यू 0 घालायची, YI ची व्हॅल्यू काय करायची R घालायची आणि ते कॅल्क्युलेशन करायचं. PI इज इक्वल टू 0 प्लस 1 चा स्क्वेअर प्लस R स्क्वेअर मायनस R स्क्वेअर प्लस 0 प्लस 1 चा स्क्वेअर प्लस R मायनस 1 चा स्क्वेअर मायनस R स्क्वेअर. आता हे कॅल्क्युलेशन आपण करून घ्यायचं. म्हणजे आता इथं काय झाला 1 चा स्क्वेअर 1 आला, ठीक आहे. त्यानंतर ह्या R स्क्वेअरला हा R स्क्वेअर गेलाय म्हणजे प्लस मायनस आहे, प्लस इथं 0 प्लस 1 1, 1 चा स्क्वेअर काय आहे 1च आहे. आता हे R मायनस 1 स्क्वेअर हे पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून घ्यायचं. आपल्याला माहित आहे R मायनस 1 चा स्क्वेअर म्हणजे पहिल्याचा वर्ग म्हणजे R स्क्वेअर मायनस 2 इंटू दोन्ही पदांचा आपण गुणाकार करतो म्हणून 2R इंटू 1 म्हणजेच 2R प्लस 1 चा स्क्वेअर 1 आणि राहिलेला मायनस R स्क्वेअर. आता याच्यामध्ये काय होणार आहे, या R स्क्वेअरला हा R स्क्वेअर आपला काय होईल डिलीट होईल आणि राहिलेलं काय आहे 1 प्लस 1 प्लस 1 म्हणजे 3 मायनस 2R. म्हणजे तुमचा इनिशियल डिसिजन पॅरामीटरची व्हॅल्यू काय आहे PI इज इक्वल टू 3 मायनस 2R. याला आपण इक्वेशन नंबर 6 म्हटले. द डेरिव्हेशन ऑफ PI प्लस 1 विल बी. जर मला नेक्स्ट PI काढायचं असेल तर त्याच्यासाठी आपण डेरिव्हेशन बघणार आहे. फॉर PI लेस दॅन 0 असेल तर, जर निगेटिव्ह मध्ये जर असेल तर तुमचा PI प्लस 1 काय असणार आहे इज इक्वल टू आधीचा PI प्लस 4XI प्लस 6. आणि जर फॉर PI ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल, 0 किंवा 0 पेक्षा मोठा असेल तर तुमचा PI प्लस 1 इज इक्वल टू आधीचा PI प्लस 4 ब्रॅकेटमध्ये XI मायनस YI प्लस 10. हा झाला आपला नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर आपला असणार आहे. आता आपण अल्गोरिदम बघणार आहोत. पहिल्या स्टेपमध्ये रीड रेडियस R ऑफ सर्कल म्हणजे आपल्याला पहिल्यांदा रेडियस माहिती पाहिजे सर्कलची. सेकंड स्टेप कॅल्क्युलेट इनिशियल डिसिजन व्हेरिएबल ज्याला आपण PK किंवा PI म्हणू शकतो. PI इज इक्वल टू 3 मायनस 2 इंटू R. स्टेप नंबर 3 इनिशियल व्हॅल्यूज आपल्या काय आहे X इज इक्वल टू 0 अँड Y इज इक्वल टू R असणार आहे. चौथ्या स्टेपमध्ये इफ PI लेस दॅन 0 म्हणजे तुमचा PI हा निगेटिव्ह असेल तर आपला काय करणार आहे X आपण 1 न वाढवणार आहे म्हणजे X इज इक्वल टू X प्लस 1 आणि PI इज इक्वल टू PI प्लस 4X प्लस 6. आणि जर समजा तुमचा PI हा ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल म्हणजे 0 किंवा 0 पेक्षा मोठा म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर X इज इक्वल टू X प्लस 1, Y इज इक्वल टू Y मायनस 1 आणि PI इज इक्वल टू PI प्लस 4 ब्रॅकेटमध्ये X मायनस Y प्लस 10. त्यानंतर आता आपल्याला X आणि Y इनिशियल पॉइंट मिळालं म्हणजे एक इनिशियल पॉइंट X आणि Y जर मला मिळत असेल तर मी काय करू शकतो ऑल पिक्सेल्स ऑल ऑक्टन मध्ये मी काय करणार आहे प्लॉट करू शकतो. म्हणून पाचवी स्टेप काय आहे प्लॉट पिक्सेल इन ऑल ऑक्टन्स ॲज प्लॉट X, Y जे आपण मगाशी सिमेट्री ऑफ सर्कल मध्ये बघितलेले ते आती पॉइंट जे आहेत आपले 8 पॉइंट जे आहेत ते सगळे आपल्याला इथं प्लॉट करायचे. प्लॉट X, Y, प्लॉट Y मायनस X, प्लॉट मायनस Y मायनस X, प्लॉट मायनस X, Y, प्लॉट मायनस X, मायनस Y, प्लॉट मायनस Y, मायनस X, प्लॉट Y मायनस Y, मायनस X, प्लॉट X, मायनस Y आणि लास्ट स्टेप काय स्टॉप. म्हणजे तुम्ही एकदा X आणि Y आपल्याला मिळाला तर पुढचे जे काही 8 ऑक्टन्स पॉइंट आहेत ते आपण काय करू शकतो त्याच्यावरून कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणून पाचवी स्टेप आपली महत्वाची आहे की यातला एक पण X आणि Y रिपीट होता कामा नये नाहीतर आपला पूर्ण सर्कल काय होईल ड्रॉ होणार नाहीये. थँक्यू.